नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला तुमची ओळख करून द्या. माझे नाव रोहित दत्तात्रय चोपडे, राहणार मिरे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. किती झाडांचा प्लॉट आहे तुमचा? ही बाग आहे 2000 झाडांची, खालची 2000, अशी टोटल 4000 झाड आहे. टोटल 4000 झाड आहेत. हा. तर किती वर्षापासून आपली प्रोडक्ट तुम्ही वापरताय? 3 वर्षापासून. 3 वर्ष झालं वापरताय. हा, 3 वर्ष. बरं, 3 वर्षामध्ये कसा कसा तुम्हाला बदल जाणवला, म्हणजे कसं कसं रिझल्ट आले तुम्हाला? आपण मोठ्या बागाला 3 वर्षापासून वापरलं होतं. त्याला 5.5 लाख फॉर्म बसला होता. 5.5 लाख फॉर्म बसलं होतं फॉर्म बसला होता. मागच्या बहारला. हा, मागच्या बहारला 100 टनाच क्रॉस झाले. त्याचं 100 टन क्रॉस झालं. क्रॉस झाले 100 टन. फक्त आपली प्रोडक्ट वापरली. हा, तुमचे प्रोडक्ट. हा. आणि ह्या बागाला सेटिंग झालंय आता भरपूर. फॉर्म पहिला बसलाय, नंतर ह्याला सेटिंग भरपूर झाले. पहिला आधी पावसाळ्याच्या पिरियड मध्ये होता. हा, पावसाळ्याचे. परत जे भरपूर सेटिंग झालेलं आहे. हा, भरपूर झाले. तर अडचणी वगैरे काय आल्या का तुम्हाला? काय म्हणजे नाही आता आपली औषधं कंटिन्यू सोडताय, हा, तर कुठली म्हणजे निमॅटोडची अडचण, काळोखीची अडचण, नाही कुठली कुठली सुद्धा अडचण आलेली नाही? नाही. झाड नाहीत गेली, कुठले एक सुद्धा झाड नाही. मोठ्या बागत पूर्ण बारक्या. असा हिरवागार प्लॉट आहे. कुठं कमतरता जाणवते का? नाही, कमतरता नाही कशाची. कसलीच कमतरता जाणवत नाही. नाही. दमदार प्रोडक्ट आहेत आपल्या. हा, दमदार, स्वस्त आणि मस्त. स्वस्त आणि मस्त पण आहेत. स्वस्त. बाकी रासायनिकच्या तुलनेमध्ये चांगलंच आहे. हा, चांगलंच. आणि जमिनीचा पोत त्याच्यामध्ये चांगलाच पण आहे. आपला बदल झालेला असणार. हा, बदल झालाय भरपूर. जमीन भुसभुशीत पण हा, जैविक. बस. तर यामध्ये तुम्ही समाधानी आहात? हो, खूप चांगले रिझल्ट आहेत. खूप चांगलं रिझल्ट आणि इथून पुढे पण तुम्ही वापरताय? वापरतोय. बऱ्याच शेतकऱ्यांनी पण ज्यांच्याकडे पेरूची बाग आहे हा, त्यांनी पण वापरायला हरकत नाही. काय सुद्धा हरकत नाही. आपली जी काळी आहे ती पण चांगली होती, पीक चांगलं येतंय. पीक चांगलं येते, पिकाचं काय नाही. आणि आपलं जे अन्न येतंय ते केमिकल मुक्त होतंय ना. केमिकल मुक्त काय जे आपण पेरू खाणार आहे ते दुसऱ्यांना ते केमिकल त्यामध्ये येणार नाही. नाही. रेसिड फ्री माल निघतोय. तर शेतकरी मित्रांनो, तर नक्कीच वापरा तुम्ही रॅडिकचे प्रोडक्ट. तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल मी आभार आहे तुमचा. धन्यवाद.